नमस्कार. आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यंदा 2026 मध्ये महाशिवरात्र कधी आलेली आहे. महाशिवरात्र हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र सण म्हणून ओळखला जातो. महाशिवरात्र म्हणजे शिव आणि पार्वतीच्या विवाहाचा दिवस म्हणून ओळखला जातो. त्यामुळे बघा, महाशिवरात्रीचे विशेष महत्त्व असते. आणि यावर्षी 2026 मध्ये ही महाशिवरात्र कधी आलेली आहे आणि विशेष म्हणजे महाशिवरात्री दिवशी कोणत्या 3 चुका आपल्याला करायच्या नाहीत हे पण मी सांगणार आहे. बरेच जण दरवर्षी महाशिवरात्रीचे व्रत तर करतात, पण महाशिवरात्रीचे व्रत करत असताना बऱ्याचशा लोकांकडून या चुका या दरवर्षी घडत असतात. आणि बघा, महाशिवरात्री दिवशी ज्या काही चुका आपल्याकडून घडतात त्यामुळे आपल्याला दोष लागू शकतात आणि भविष्य काळामध्ये आपल्या कामांमध्ये अडचणी निर्माण होऊन आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्णत्वाला जात नाहीत किंवा आपल्याला जसे पाहिजे तसे होत नाही, घडत नाही. त्यामुळे बघा, महाशिवरात्रीचा अत्यंत पवित्र असा जो दिवस आहे तो सर्वांनी उत्साहात साजरा करायचा आहे, शिवपूजन करायचे आहे. पण हे करत असताना मात्र आपल्याला काही चुका या आवर्जून टाळायच्या आहेत. बरेच लोक उपवास करतात महाशिवरात्रीचा, शिवपूजन देखील करतात, पण महाशिवरात्रीचे जे काही नियम आहेत तर तेच बऱ्याच जणांना माहीत नसतात. मग कितीही तुम्ही उपवास केला, कडक उपवास केला, अगदी व्रताचा नियम, पण जर तुमच्याकडून महाशिवरात्री दिवशी काही चुका जर वारंवार होत असतील तर बघा, महाशिवरात्रीचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होणार नाही. बरेच जण दरवर्षी महाशिवरात्रीचा अतिशय कठोर उपवास करतात, व्रत करतात, शिवपूजन करतात, पण या गोष्टी बऱ्याच लोकांना माहीत नसतात आणि याच चुका त्यांच्या हातून होतात आणि यामुळेच बघा दोष लागतात. शिवपूजनाचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही, महाशिवरात्रीचं पुण्यफळ मिळत नाही. तर आता बघूया आपण यंदा 2026 मध्ये महाशिवरात्री कधी आहे. तर 15 फेब्रुवारी 2026ला रविवारी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. आणि महाशिवरात्री हा दिवस शिव पार्वतीच्या विवाहाचा दिवस म्हणून समजला जातो. या दिवशी शिव आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झालेला असं समजलं जातं, असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे बघा, जी महाशिवरात्र असते तिला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तशी तर प्रत्येक महिन्याला शिवरात्र येत असते, पण माघ महिन्यातील चतुर्दशी तिथीला, कृष्ण पक्षातील चतुर्दशीला जी शिवरात्र येते त्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. कारण मी आत्ताच सांगितलं, शिव पार्वतीचा विवाह त्या तिथीला संपन्न झालेला असं समजण्यात येतं. त्यामुळे बघा, याच तिथीला महाशिवरात्र असं म्हटलं जातं. त्यामुळे महाशिवरात्र हा उत्सव फक्त शिवाचा नसून आपल्याला पार्वतीची पण उपासना करायची आहे. शिव पार्वती दोघांचे आपल्याला स्मरण या दिवशी करायचे आहे. तर 15 फेब्रुवारीला रविवारी 2026 मध्ये ही महाशिवरात्र आलेली आहे. आपल्याला रविवारच्या दिवशी 15 फेब्रुवारीला महाशिवरात्रीचा उपवास करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या दिवशी उपवास व्रत करू शकता. पण बघा, काही व्यक्तींना, काही लोकांना उपवास करणं अजिबात शक्य होत नाही, काहीतरी आरोग्याच्या तक्रारींमुळे, तर त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल. त्यामुळे मनामध्ये अशी शंका आणू नका की मला उपवास करणं शक्य नाही, त्यामुळे मी हे व्रत किंवा महाशिवरात्रीचं काहीच मी सेवा शिवाची करू शकत नाही. तर बघा, ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. आता बघूया आपल्याला कोणत्या चुका या महाशिवरात्री दिवशी टाळायच्या आहेत. जरी आत्तापर्यंत तुम्हाला या माहीत नसतील, तुम्ही या चुका करत असाल तर या वर्षीपासून तुम्ही या चुका करायच्या नाहीत. पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आता मी सांगितलं, महाशिवरात्री हा फक्त
शिवाचा म्हणजे महादेवाचा उत्सव नसून तो शिव पार्वती दोघांचा उत्सव आहे. त्यामुळे महाशिवरात्री दिवशी शिव आणि पार्वतीचे जोडीने पूजन करायचे आहे. म्हणजे जिथे तुम्ही शिवपिंडीचे पूजन करत आहात, घरामध्ये करत आहात, तिथेच तुम्हाला पार्वतीचे पूजन करायचे आहे. आता घरातील म्हणजे देवघरामध्ये जे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते, अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वती देवी आहे. त्यामुळे तिथेच तुम्हाला शिवपिंडीच्या डाव्या बाजूला अन्नपूर्णा देवीचे देखील पूजन करायचे आहे, हे लक्षात घ्या. त्याचबरोबर ना, जेव्हा आपण शिवपूजनाला सुरुवात करणार आहोत तेव्हा आपल्याला आधी गणपतीचं पूजन करायचं आहे. शंभो शंकरांनी स्वतः गणपतींना असं वरदान दिलेलं आहे की जो कोणी माझ्या पूजनाच्या आधी गणपतीचे पूजन करेल त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दुःख अडचणही येणार नाही. त्यामुळे बघा, शिवपूजनाच्या आधी नेहमी आपल्याला गणपतीचं पूजन हे करायचं आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत. स्त्री असू द्यात, पुरुष असू द्यात, लहान मुले असू द्यात, तर कोणीच महाशिवरात्री दिवशी काळे वस्त्र परिधान करायचे नाहीत. तर या दिवशी तुम्ही इतर रंगाचे कपडे घालू शकता. विशेष करून बघा, पांढरा रंग जो आहे तो महादेवांना अतिशय प्रिय आहे. तुम्ही महाशिवरात्री दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. महिलांनी या दिवशी हिरव्या रंगाचे, लाल रंगाचे कपडे परिधान केले, साडी परिधान केली तरीही चालेल, पण आपल्याला काळा रंग या दिवशी वर्ज्य आहे. त्यानंतर बघा, शंकराच्या पिंडीला अभिषेक करत असताना आपल्याला पाणी किंवा दूध हे पितळेच्या भांड्यामध्ये न घेता ते तांब्याच्या पात्रामध्ये घेऊनच आपल्याला शिवपिंडीवर जलाभिषेक किंवा दुग्धाभिषेक करायचा आहे. शिवपूजनामध्ये आपल्याला पितळेचं भांडं अभिषेकासाठी वापरायचं नाही. पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याला या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही किंवा या दिवशी आपल्याला कांदा, लसूण यांसारखे पदार्थ सेवन करायचे नाही. जर तुम्ही उपवास करणार असाल महाशिवरात्रीचा, तर आपल्याला महाशिवरात्री दिवशी दूध, फळे हे खाऊन उपवास करायचा आहे. तुम्ही निर्जळी उपवास देखील करू शकता. पण बघा, फक्त दूध, फळं खाऊन तुम्हाला उपवास जमणार नसेल तर तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता, पण ते जास्त तिखट किंवा तेलकट नसावे याची काळजी घ्या. किंवा बाहेरून विकत आणलेले फ्रूट ज्यूस असे आपल्याला घ्यायचे नाही. घरचं अन्न तुम्हाला खायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, या दिवशी महाशिवरात्री दिवशी आपल्याला भगर किंवा वरई जी असते तर त्याचं सेवन हे करायचं नाही. कारण शिवपूजनामध्ये किंवा शिवाचा जो उपवास असतो, व्रत असतं, शंकरांचे उपवास असतात, त्यामध्ये वरई खाल्ली जात नाही. महाशिवरात्री दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून शिवपूजन करायचे आहे. शिवपूजन हे आपल्याला सकाळी करून शिव अभिषेक जो असतो तर तो देखील आपल्याला सकाळी करायचा आहे. शक्यतो आपल्याला संध्याकाळी प्रदोष काळामध्ये अभिषेक हा करायचा नाही. तुम्ही प्रदोष काळामध्ये आरती, मंत्र, स्तोत्र यांचे उच्चारण करू शकता, पण आपल्याला जो अभिषेक आहे शिवपिंडीवर तो सकाळीच करून घ्यायचा आहे. शिवपूजनामध्ये तुम्ही धोत्र्याचे फळ, धोत्र्याचे फूल, पांढरी फुले, त्याचबरोबर तुम्ही बेलाचे पान हे शिवपिंडीवर अर्पण करू शकता. बेलाचे पान अर्पण करत असताना ते फाटलेले नसावे आणि शिवपूजन हे बेलाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे बघा, एक तरी बेलाचं पान हे महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे बेलाचं पान नाही म्हणून तुम्ही तसेच पूजन केलेलं आहे असं करू नका. एक तरी बेलाचे पान, चांगले पान आपल्याला आणायचे आहे आणि ते अर्पण करायचे आहे. शिवाय आपल्याला केतकीची जी फुलं असतात ती शिवपिंडीवर अर्पण करायची नाही. तुळस अर्पण करायची नाही शिवपिंडीवर. आणि त्याचबरोबर हळद, कुंकू आपल्याला हे देखील शिवपिंडीवर अर्पण करता येत नाही.
त्याचबरोबर जे तांदूळ आपण शिवपिंडीवर अर्पण करणार आहोत ते तुटलेले किंवा तुकडा तांदूळ अर्पण करू नयेत, तर अखंड तांदूळ हे आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. जर आपण तुटलेले भग्न झालेले तांदूळ शिवपिंडीवर अर्पण केले तर बघा आपल्या कामांमध्ये अडचणी यामुळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तांदूळ अर्पण करताना ही आपल्याला चूक टाळायची आहे. त्यानंतर बघा, भले तुम्हाला महाशिवरात्री दिवशी उपवास करणं शक्य झालं नाही तरी चालेल, पण शिवपूजन मात्र सगळ्यांनी आपल्या घरामध्ये करायचं आहे. तुम्ही उपवास करा किंवा करू नका, पण शिवपूजन हे आपल्याला करायचं आहे. पती पत्नीने मिळून केलं तरीही चालेल, विधवा महिला असतील त्यांनी केलं तरीही चालेल. त्याचबरोबर कोणाचा अपमान करणे, कोणाला उलटसुलट बोलणे या गोष्टी महाशिवरात्री दिवशी करायच्या नाहीत. किंवा वाईट विचार करणे, घरामध्ये भांडणं करणे या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. त्याचबरोबर शिवपूजन करत असताना आपल्याला बघा, शिवपिंड जे आहे तर शिवपिंडीचे पूजन करायचे आहे. आपल्याला शिवाचा फोटो जो आहे तर त्याचे पूजन करायचे नाही. तुम्हाला जर शिवाचा फोटोच आणायचा असेल घरी शंकराचा, तर संपूर्ण जे शिव परिवार आहे तर त्याचं तुम्ही पूजन करायचं आहे. फक्त शंकराचा फोटो आहे आणि तोच तुम्ही पूजताय असं करायचं नाही, कारण शंकराचं संपूर्ण रूप हे स्मशानात असतं असं समजलं जातं. त्यामुळे बघा, आपल्याला शिवपिंडीचं पूजन करायचं आहे आणि फोटोचं करायचं असेल तर संपूर्ण शिवपरिवाराचं आपल्याला पूजन करायचं असतं. त्यानंतर बघा, शिवपूजन करत असताना आपल्याला भस्म आपल्या अंगाला लावायचं आहे. इबीज जे असतं तर ते लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवपूजन हे करायचं आहे. भस्म हे शिवाला अतिप्रिय आहे. त्यामुळे बघा, या दिवशी आपल्या दोन्ही हातांना त्याचबरोबर मस्तकावर आपल्याला भस्म लावायचं आहे. घरामध्ये सगळ्यांनी भस्म लावायचं आहे आणि त्यानंतर शिवपूजनाला तुम्ही संपूर्ण परिवारासोबत बसू शकता. जरी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास करायचा नसेल तरी देखील तुम्ही त्या दिवशी कांदा लसूण वर्ज्य असलेले जेवण जेवायचे आहे. सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांचं पालन आपल्याला महाशिवरात्री दिवशी करायचं आहे. स्त्री असू द्यात किंवा पुरुष असू द्यात, सर्वांनी या गोष्टींच्या कडे लक्ष द्यायचं आहे. या गोष्टींचे पालन करायचे आहे.